हॅलो गाईज, अनोळखी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गाईज. व्हिडिओ बघतायत, खूप बरं वाटलं गाईज. आज आपला फर्स्ट मोठा ब्लॉग आहे गाईज. पहिले ते लहान लहान छोटे छोटेच बनवायचो, आज आपण मोठा ब्लॉग बनवतोय. आज आपण चालू आहे अंबरनाथला. आणि जो हेल्मेट दिला आहे, आपल्या मैत्रिणीने दिला आहे, त्यासाठी मी पहिला एक थँक्यू बोलतो तिला. हां, बाकी आपण ब्लॉग कंटिन्यू करू. इथून मधून स्टॉप करू, गाडीमध्ये पेट्रोल भरू आणि मधून आपण ब्लॉगची कंटिन्यू करू. तर चला मित्रांनो, आपण आज चाललो आहे अंबरनाथला, शिव मंदिर. बरेच दिवसाचा प्लॅन होता आपल्याला जायचा, तर आज आपण फायनल केलं आहे. सडनली मनात आलं तर आपण निघालो आहे. तर पेट्रोल भरून आता आपण इथं निघालो आहे. तर थोडंसं आपल्या इथं राईट मारायचं आहे आणि राईट पकडून आपल्याला ईस्टला जायचं आहे. आपण वेस्टला राहतो, तर आपण ईस्टला जायचं आहे. डोंबिवली ओव्हरब्रिज आहे ईस्ट वेस्टचा, आपला इकडचा कुठला कोपर साईडचा, आणि ठाकुर्ली साईडचा आहे, तो त्या साईडला आहे, पण आपण इकडनं जाणार आहे. तर बोलता बोलता आपण एक गाईज ब्लॉग बनवत जाऊयात बोललो. बऱ्याच दिवसाची इच्छा आहे. आपली गोमाता भेटली, त्यांच्या पाया पडलो आणि पुढे कंटिन्यू आपण चालू. नशिबात आपलं आज सगळंच बोललो व्यवस्थितच आहे बोललो. देवाच्या पाया पडता पडता आज गोमाता पण भेटली आणि आज देवाची इच्छा. बरेच मागच्या वेळी पण मी गेलो होतो, पण दर्शन झालं नाही. यावेळी दर्शन होतं की नाही बघूयात. बाकी तुमचं प्रेम आहे, तुम्ही मला सपोर्ट करताय. छोटे छोटे व्हिडिओ थोडं राईट मारूया गाईज, म्हणजे सरळ पण रोड आहे, पण तिथं ट्रॅफिक लागते आणि पुढे पण थोडी ट्रॅफिकच दिसते. तर आपण एक लेफ्ट घेऊया पुढे जाऊन, म्हणजे पुढे जाऊन पण रोड आहे, पण तिथं ट्रॅफिक भेटले तर खूप प्रॉब्लेम होईल. तर आपण इथून एक लेफ्ट घेऊयात आणि लेफ्ट घेऊन परत एक राईट घेऊयात. म्हणजे कसं आहे, आपण मेन रोडला पोचू फास्ट. हे डोंबिवली ईस्टचा आहे इकडचा. ज्यांना डोंबिवली माहीत असेल त्यांना हा व्हिडिओ बघितला लगेच कळेल कुठली जागा आहे ती. बाकी हां, तर आपण इतक्या चाललो आहे. तर थोडा मागच्या वेळी दिवसाला पण गेलेलो, पण दर्शन नाही भेटलं. यावेळी दर्शन भेटतं का बघूयात आपण, आणि मस्तपैकी रमसम जाऊया गाईच. बाकी तुमचं प्रेम आहे, तुमचं सपोर्ट आहे, खूप बरं वाटतं. पहिले छोटे छोटे व्हिडिओ बनवायचो गाईज, ब्लॉग बनवायचो, अजून पण चालू आहेत. इंस्टाग्रामला पण चालू आहेत आपला अजून. मुंबई सॉरी डोंबिवली ते कांजरमार्गचा ब्लॉग चालू आहे, कंटिन्यू ब्लॉग चालू आहे काय, 3-3 मिनटाचा चालू आहे. पण तो तिकडे इंस्टाला आहे आणि यूट्यूबला पण आहे. पण आज माझी इच्छा आहे की आज मोठा ब्लॉग बनवायचा आहे. थोडं ट्रॅफिक आहे. हा 4 रस्ता आहे, थोडंसं 4 रस्ता म्हणजे पुढे मेन 4 रस्ता मानपाडाचा पुढे आहे, हा चौकातला आहे. हा एरियामधला माहीत नाही कुठला गाईज आहे, पण 4 रस्ता ते साईडसाईडून गाड्या येतात, तर 4 रस्ता आहे. आणि बाकी तुम्ही समजून जावा. आणि ते एक छोटंसं शिव मंदिर आहे साईडला. ते शिव मंदिरच्या पण बाहेरूनच पाया पडलो, गाडीचा हॉर्न दिला आणि पुढे निघालो आपण गाईज. तर बाकी सगळं चाललं आहे. बोलायचं मग शिव मंदिरला आपण चाललो आहे, तसं सडनली मनात आलं, असं बसल्या बसल्या आलं की चल जाऊयात. इथून एक लेफ्ट घेऊया गाडी, पुढे बोलू आपण. इथून लेफ्ट घेऊन सरळ निघालो, पुढे एक राईट आहे, ते तुम्हाला दिसेल राईट कुठे मी मारतोय ते काही. हां, तर असं मनात आलं तर निघूयात. तर मग प्लॅन केला जायचं, तर झालं. आलं मनात तर करून टाकलं जायचं. बाकी काय विचार नाही केला. असा कंटाळा आलेला होता. आदल्या दिवशी मी फिरून आलो होतो खूप. तो पण ब्लॉग येणार आहे. एक फार्म हाऊसवर गेलो होतो मित्राच्या, तो पण ब्लॉग येईल तुम्हाला लवकरात लवकर. त्याचं काम चालू आहे अजून काहीच, तो येईल. तिथून थकलो आणि मग बोलो इच्छा झाली शिवमंदिरात जायची, तर निघालो व्हायचं. हा बघा, हा राईट आहे. इथून आपलं सरळ जायचं आहे. सरळ झालं तुम्हाला आपण तुम्हाला भेटेल मी पुढच्या ह्याला. इथून सरळ जायचं, कुठे टर्न नाही मारायचा, काही नाही मारायचा. बाकी तुम्ही ब्लॉग बघत राहा गाईज. ब्लॉग बघितल्यावर अजून एनर्जी पॉझिटिव्ह येते, तुमच्याशी बोलायला खूप बरं वाटतं. इतर आपल्या लाईफमध्ये तर खूप कमी आहेत. आपण भेटलो पुढच्या हां. तर ब्लॉग बघायचा तिथे सरळच यायचं होतं, तर पुढे स्टॉप करून आपण पुढच्या इथे आलो. थोडंसं ते ट्रॅफिक आहे. हा मेन म्हणजे मानपाडा आहे, कल्याण शिळपाडा रोडचा आहे, रोड आहे काही. तर बघा तुम्ही, थोडंसं ट्रॅफिक हा असते या रोडला, थोडं ट्रॅफिक असतं, कारण की पुढून एक रस्ता आहे ना, ते तिथून गाड्या जातात म्हणून ते थोडं ट्रॅफिक असतंच. बाकी सगळं छान आहे. डोंबिवली एकदम छान आहे काही. तुम्ही डोंबिवली घेऊन जो कोण राहत असेल तर सगळीकडे खोदून ठेवलं आहे सध्या आता तरी, पण छान आहे डोंबिवली. स्मार्ट डोंबिवली चालू आहे, करतायत, करून दे.
थोडं बाकी सावकाश. हां, तर शिवमंदिराचा प्लॅन आपला सक्सेस करायचा आहे. दर्शन भेटतं आहे की नाही भेटतं अजून मला माहीत नाही आहे. पण जर कुणाला यायचं असेल तर या रूटने डोंबिवली अंबरनाथ या रूटने अजून पण रूट आहेत. असं नाही की हा एकच रूट आहे. पण मी हा एक रूट पकडला आहे जाण्यासाठी. बाकी काय बोलतात गाईज, जे लवकरच आपण ऑनलाईन येऊ, सगळ्यांना भेटू, हे करू. बाकी तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा गाईज. स्पीड आपली नॉर्मल आहे गाईज. असं नाही की हे आपल्या मोठं स्पीडने गाडी चालवतो आहे आपण. नॉर्मल स्पीड इथून पण रोड आहे, पण मी इथून गेलो नाही, लेफ्ट साईडने गेलो नाही. हा आपला पलावातून रोड बाहेर पडतो. पलावातून आपला बदलापूर पाईपलाईनला रोड बाहेर पडतो. तुम्ही मागाच्या ह्याच्यात बघितलं ते, तो एक रोड आहे. म्हणजे आता आपल्याला पुढून एक लेफ्ट मारायचा आहे, हा पण रोड आहे. मी तिथून जायला पाहिजे होतं, पण तिथून नाही गेलो. तुम्हाला दाखवण्यासाठी पुढून पण आलो, पुढे आलो आहे बघा. ही जी गाडी गेली आहे लेफ्ट साईडला, तिथून आपण सरळ जाणार आहे. आणि इथं कुठं टर्न नाही आहे गाईज, आणि काही नाही. आणि मी ह्या रोडला कमीत कमी 1.5 वर्षांनी आलो आहे गाईज. पहिला रोड डेली म्हणजे जाणं होतंच माझं, पण मी थोडा काही पर्सनल इश्यूमुळे या रोडला आलो नाही आहे. आणि काहीतरी प्रॉब्लेम होते लाईफमध्ये, तर सगळं करायला जमलं नाही. पण आता मी कंटिन्यू ब्लॉग करतो आहे. तुमचं प्रेम भेटतो आहे, यूट्यूबला ब्लॉग टाकतो आहे. पहिले तर शॉर्ट टाकायचो, पण आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे हा, की मी टाकतो आहे. आता त्यात किती मला व्ह्यूज येतील याची मला काही गॅरंटी नाही आहे गाईज. पण मी केलं आहे. माझ्या मनात खूप इच्छा होती ब्लॉग बनवायच्या, साऱ्या गोष्टी बंद करायच्या, तर मी करतो आहे गाईज. आता आपला मधला ब्लॉग सरळ सरळ आलो आणि आता आपण ह्याला पोचलो आहे, अंबरनाथच्या आतल्या पट्ट्यात, म्हणजे अंबरनाथ शिव मंदिरच्या आतल्या पट्ट्यात आपण पोचलो आहे गाईज. बऱ्यापैकी पोचलो आहे. पूर्ण ब्लॉग रोड दाखवला नाही, मध्ये कट करून तुम्हाला मी रोड दाखवतो आहे गाईज. आणि हा गावातला रोड आहे, अंबरनाथच्या आतला रोड आहे. मॅपवर तुम्हाला दिसेल. बाकी तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा गाईज. बघितल्याशिवाय मला मोटिवेशन भेटणार नाही, तुमच्याशी बोलायला भेटणार नाही. बऱ्यापैकी तुमचा सपोर्ट आहे. बरेच जण व्हिडिओ बघतात, बघून जातात, लाईक देत नाहीत. चालेल, नका लाईक देऊ, पण बघून गेलं तरी एक बरं वाटतं गाईज. बाकी तुमचं प्रेम आहे आणि ब्लॉग बनवायची इच्छा असं आधीपासूनच होती, पण कसं सुरुवात करायची ही माहीत नव्हती. मग काही यूट्यूबचे व्हिडिओ बघितले. तुम्ही पण सुरुवात करू शकता, असं नाही की तुम्ही पण करा गाईज. काही न करता काहीतरी केलं ना, एक मनातच राहतं की नाही चल ठीक आहे, आपण काहीतरी सुरुवात तर केली आहे. भले ती फेल झाली तरी चालेल. लाईफला तुम्हाला हे नाही होणार, पस्तावा नाही होणार पुढे जाऊन की यार मी काहीच नाही केलं आहे लाईफमध्ये, असंच राहिलो, मग मला सगळं कोण नाही गाईज. आणि जर तुम्ही नाही स्वतः केलात ना, तर कोण तुम्हाला विचारणार नाही गाईज. खरं सांगतो तुम्हाला, तर स्वतः काही ना काही करणं गरजेचं आहे गाईज. भले ह्याला व्ह्यूज पडून राहील, तुम्ही एक 5-15 वर्षाने 10 वर्षांनी जर व्हिडिओ बघाल, 1-2 तर व्ह्यूज येतील, ठीक आहे. मी तर प्रयत्न तर केला, नाही सफल भेटला माझ्या लाईफमध्ये, तर मी तरी काय करणार. माझं नशीबच मला साथ देत नव्हतं. ब्लॉग तर बनवत होतो मी, ट्राय तर करत होतो. बऱ्यापैकी तुम्हाला शिकायला भेटेल, काही गोष्टी शिकायला भेटतात, काही गोष्टी कोण सांगतं आपल्याला. बऱ्यापैकी गोष्टी असा नको बनवू, असा कर, म्हणजे काहीतरी करतो ना नुसतं घरात राहून, किंवा आपण हे करून न काय करता आपल्याला असं बनायचं आहे, आपल्याला असं करायचं आहे, काहीच नाही होत बा काहीच. काहीतरी करणं गरजेचं आहे. हे बघा, इथे कुठं लग्न होतं काहीच, आणि इथे थोडं मोठ्या गाड्या होत्या, खूप मोठ्या गाड्या होत्या इथे. आणि आता आपण थोडंसं मॅप बघूयात काही, आणि मॅप बघणं पण गरजेचं होतं, कारण की काही गोष्टी पुढे आपल्याला माहीत नाही. कारण की मी ह्या रोडने पहिल्यांदा आलो, कारण की हा रूट ह्याच्या आधी पण आलेलो, पण तेव्हा मी नॉर्मल आलेलो, पण इथे मी पहिल्यांदा आलो. मॅप बघायचं गरजेचं आहे, तर मी मॅप बघून पुढे कंटिन्यू केली गाईज. हां, तर काही गोष्टी आहेत की कोण आपलं सांगत नाही गाईज, आपल्याला स्वतःहून करायला लागेल. तर सुरुवात करा. ज्याला ब्लॉग बनवायचं इच्छा असेल तर करा. जबरदस्तीने तो करतो आहे म्हणून मी करतो आहे, मला पण असं नका करू गाईज. मला इच्छा असेल तर करा. आता हे माझं स्वप्न होतं की ब्लॉग बनवणं, काहीतरी करणं, हे माझं स्वप्न. तर प्रत्येकाचे स्वप्न वेगळे असतील, सेम तर नसणार. तर तुम्ही पण तुमची जी काही इच्छा असेल, जे काही तुम्हाला बनायचं ते थोडं तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करा. पुढे जाऊन करीन, एकदा वेळ निघून गेली ना, काहीच नाही होणार गाईज. काहीच होत नाही आहे पुढे जाऊन. आता आपण मंदिराच्या एकदम जवळ आलो आहे गाईज, असं नाही आहे की लांब आहे, आपण जवळ आलो आहे. थोडंसं लांब नाही आहे गाय मंदिर. पोचू आपण 10-15 मिनटात, आपण मंदिराच्या आसपास पोचू. मॅप तर हाच दाखवतो आहे 15 मिनटाच्या.
5-10 मिनटामध्ये पोचू. चला ठीक आहे. हां, ते आपण मग तुमचं बोलतो आहे की हां, कोण आपल्याला हे नाही विचारणार नाही काहीच, की तू ट्राय ते स्वतःच्या मनाने करायला पाहिजे. बाकी किती सपोर्ट करतं हे आपलं नशीब आहे काहीच. नाही करतं, कोण करतं हे आपल्या नशिबावर डिपेंड आहे. अरे, पण बाकीचं तुम्ही व्हिडिओ बघतायत, खूप छान वाटतं. मग तुमचं बघून मला थोडं मोटिवेशन भेटतं. ते मॅप तर दाखवतो आहे इथे आणि अजून किती मिनटं ना, ठीक आहे 15 मिनटं तर काहीच लागतील इथून, कारण की जवळ आलो आहे, जास्त लांब नाही आहे. आणि ह्या गावातून गुगलनी आणलं आहे. गुगलच्या भरोश्यावर कधी आलं का असा परिणाम होतो. हा कुठलं तरी गाव आहे, अंबरनाथचंच गाव आहे आणि गावातून आणलं आहे. आणखी ह्या रोडने मी कधी आलो नाही आहे. ह्याच्या आधी पण आलेलो, पण ह्या रोडने मी कधी आलो नाही. मी ह्या रोडने पहिल्यांदा आलो आहे. गुगल दाखवतो आहे आपला रोड, तर गुगलच्या भरोश्यावर जायला पाहिजे. हे बघा, इथे थोडंसं आपण मॅप बघूयात आणि निघूयात. पण मला वाटतं की आपल्याला जायचं आहे राईटला. पण विचारू इथे एकदा. चला गाईड, इथून आपण विचारलं तर काकांना हिंदीमध्ये विचारलं आपण. चला ठीक आहे, होतं. समोर तुम्हाला मंदिर दिसतंय का माहीत नाही, इथून दिसतंय काय ते बघा. दिसतं, झूम करून दाखवतो तुम्हाला. जर झाला झूम तर तुम्हाला दिसेल काहीच. समोरच मंदिर आहे. जो ऑरेंज कलरचा झेंडा दिसतोय ना गाईज तुम्हाला, तो आपलं मंदिर आहे. शिव मंदिर. जो अंबरनाथला राहतो त्यांना माहिती असेल, जुन प्राचीन काळातलं मंदिर आहे. काय खूप इच्छा होती या मंदिरात यायचा. बरेच दिवसातून मी रिटर्न गेलो आहे. काहीच पार्किंग करूया इथं मस्तपैकी. काहीच पार्किंग झालं की आपण थोडंसं पार्किंग करू सध्या गाडीमध्ये नाही, गाडीला. आणि आपण काय थोडंसं बघूयात काय होत आहे ते. हां, आता आपण थोडंसं गाईज आपण देवाला फुलं, एक थाळी घेऊयात आणि जाऊयात. तो दादा आला नाही व्हिडिओमध्ये, त्याला अजब वाटला. आपण चालत निघालो आहे. बघा इथलं वातावरण, आणि ही बॅक साईड आहे आणि फ्रंट साईड पुढे आहे, ही बॅक साईड आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं गडबड दिसेल. बघा मंदिराचं तुम्ही दर्शन घ्या. काय ते बॅक साईड आहे म्हणून. आणि त्या समोर आहे ती एक नदी आहे छोटी. नदीचा आपण व्हिडिओ काढला नंतर बघूया, काढायला भेटतो का. हे बघा शिव मंदिर गाईज. जे शिव मंदिर मी मागच्या 2-3 वर्षापासून या मंदिरात यायचं आहे. 2 वेळा मी रिटर्न गेलो, या 2 या 3 वेळा रिटर्न गेलो आहे. आणि आज मला फायनली दर्शन झालं आहे. आतमध्ये व्हिडिओ काढायला मला बंदी होती गाईज. मला व्हिडिओ काढायला दिलं नाही इथल्या सिक्युरिटी गार्डने. काही प्रॉब्लेम नाही आहे मला. मग दर्शन भेटलं मला, शिव मंदिरचा व्हिडिओ भेटला. एवढी इच्छा होती ती झाली माझी. बाकी काही नाही. बाकी तुम्ही जे शिवलिंग मंदिर आहे ते तुम्ही जवळून बघा. गाईज मी छान व्हिडिओ काढले आहेत, बघा तुम्ही एकदा. बघ किती छान कोरीव काम केलं आहे मंदिराचं. एकदम छान काम आहे, जुन्या काळातलं काम आहे. तेव्हा एवढं डिझाईन हे करणं दगडावर पूर्ण खूप मोठी गोष्ट होती आपल्यासाठी. आता तुम्ही कामगार तुम्हाला माहिती आहे, पण ही खूप मोठी दगडावर कोरीव काम करणं म्हणजे खाऊ नाही आहे काही. आणि प्रत्येक छोटं म्हणजे हे केलं आहे बघा, ते भारी काम केलं आहे बघा. तुम्हीच बघा व्हिडिओ बघा. हे बघा शिव मंदिर. धन्यवाद गाईज व्हिडिओ बघताय तर.